वळूया पुढील बातमीकडे। संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची रेकी करण्यात आली। सकाळी 9:30 वाजता 2 अज्ञात बाईक स्वारांकडून ही रेकी करण्यात आली। बाईक स्वारांनी संजय राऊतांच्या घराचे फोटोही काढले। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि घटनेची चौकशी सुरू आहे। राऊतांच्या भांडूपमधील घराची रेकी करत असताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। सीसीटीव्हीत एक बाईकवर 2 अज्ञात व्यक्ती येताना दिसतायत। दोन्हीही अज्ञात व्यक्ती हे राऊतांच्या घराजवळ थांबतात आणि बंगल्याचे फोटो काढतात। सकाळी 9:14 राऊतांच्या घराचे फोटो काढले आणि त्यानंतर हे रेकीखोर पुन्हा माघारी फिरले। या घटनेनंतर संजय राऊतांच्या घरी जात पोलिसांनी चौकशीही केली। दरम्यान याआधी सुद्धा घराची रेकी झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। सामना ऑफिस दिल्लीच्या घराची रेकी झाल्याची माहिती मिळाल्याचंही संजय राऊतांनी सांगितलंय। संतोष देशमुखांसारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल अशीही शंका राऊतांनी वर्तवली आहे। सामनाची रेकी होते, सामना ऑफिस सामनाची पण होते, माझ्या घराची होते आणि दिल्लीतल्या घराची पण झाल्याचं आता लक्षात आलंय। बघूया काय होतंय। संतोष देशमुखांसारखं काही लोकांना करायचे असेल आणखीन काही प्रकार ते बघू आपण। इथं 5 मोबाईल लावलेले होते, 10 मोबाईल लावून एका विधानसभा सदस्याच्या घराची आणि पार्लमेंट मधले खासदार असलेल्या संजय राऊत यांच्या घराची रेकी केली। शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी। नाही सांगितलं असेल, विधान भवनामध्ये जे सांगितलेलं आहे ते खरं मानून त्याच्यावर कार्यवाही केली जाते। होम डिपार्टमेंट त्याच्या संदर्भातली दखल घेईल। हिंमत असेल तर या अंगावर शिवसेनेवरती हल्ले करणार आहे पाहू। त्यांनी मराठी माणसावर नक्कीच हल्ले केले, सुरू केलेले। ही त्यांची सुरुवात, हा त्यांचा अंत आहे।